शेतकरी मित्रांनो, जून महिना चालू झाला की बाबा आंब्याला बरीच लोक खत घालायचं नियोजन करत असतात. खत घालत असताना काय काळजी घ्यायची आहे? आंब्याला बेसिकली न्यूट्रिशन लागतं, कंटिन्यू लागतं. बऱ्याच लोकांना वाटतं की आता घातलं की पुढे आंबा मगच येणार आहे. तसं नाही. जेवढं झाडामध्ये आपण स्टोरेज करत जाऊ, म्हणजे झाडाचा तुमचा बुंदा जेवढा चांगला होतोय, बाकी जेवढे स्टोरेज त्याकडे चांगले होतात, जेवढे पालवी तुमच्याकडे चांगले असते, तेवढं ते अल्टरनेट तुमचं पुढं आंबा उत्पादनासाठी काम करत असतं. मग आपल्यासाठी महत्वाची गोष्ट काय की त्याचं स्टोरेज चांगलं असलं पाहिजे. मग स्टोरेज चांगलं असायला काय खत दिलं पाहिजे? तुम्हाला माहित आहे की बाबा NPK लागतं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. त्यानंतर काय लागतं बाबा? सेकंडरी मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम लागतं. आणि त्यानंतर मायक्रो एलिमेंट्स लागतात, सिलिकॉन लागतं. ह्याच्याबरोबर काही ऑर्गॅनिक घटक लागतात, जसे की आपण शेणखत टाकतो, निंबोळी पेंट टाकतो, करंज पेंट टाकतो. पण ह्या सगळ्याचं टाकत असताना शेतकरी मित्रांनो, अनावश्यक खर्च करायचं नाहीये. दिवसेंदिवस आंब्याला मिळणारा दर, मिळणारं उत्पादन, ह्यामध्ये आपला प्रॉफिट रेशो वाढवायचा आहे. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला. खत देत असताना शेतकरी मित्रांनो, थोडं आत्ता द्या, स्प्लिटमध्ये खत दिला तरी चालतंय. आंब्याला आपलं ड्रिप नियोजन असतंय, ड्रिपनं पण आपण लागल तसं खत दिलो तरी चालू शकतात. पण ज्या शेतकरी मित्रांना जर काय आंब्यामध्ये आता खत गाडून द्यायचं असलं तर त्यांनी हे खत घाला. पण खत घालत असताना शेणखत आपल्या घरात अवेलेबल असलं तर घ्या. लय महागचं बाबा काही लोकांचं बघतो की 50,000चं शेणखत आणून घातलो, 40,000चं आणून घातलो. अनावश्यक खर्च करू नका, खर्च वाढवू नका. आंबा तुम्ही कधी सक्सेसफुल होणार नाहीये. आंब्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असलं, तुम्ही आत्ता घालत असताना सिंगल सुपर फॉस्फेटच्या 3 बॅगा किंवा DAPच्या 2 बॅगा, सिंगल सुपर फॉस्फेट मिळालं नसलं तर, किंवा DAP पण मिळालं नसतं 10-26-26च्या 3 बॅगा घ्या. MOPची 1-2 बॅग घ्या, सल्फरची 1 बॅग घ्या आणि एखादं दुसरं निंबोळी पेंट किंवा ऑर्गॅनिक पेंट घाला. त्याचबरोबर सिल्वा नावाचं ग्रॅन्युअल मिळतं, त्याच्यामुळे निमॅटोड, कीड हे सगळं कंट्रोल व्हायचं काम होतं. आणि 1-2 किलो फार्म राईज एकरी आपल्याला घालून घ्यायचं आहे. हे केल्यामुळे तुमचं खत कुठलं लीच आउट होणार नाही. प्रत्येक खत आणि खत झाडाला लागू राहील आणि स्लो रिलीजिंग होत राहील. तर ह्याची काळजी घ्या. अशा प्रकारे डोस घाला आणि नंतर हळूहळू ड्रिपनं लागल त्यावेळेला लागल त्या प्रमाणात सोडलो तर आंबा उत्पादनामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे यश मिळून जाईल.